आज आपण जगातील सर्वात सोपी आणि अगदी पटकन म्हणजेच फक्त 5 मिनिटात तयार होणारी एका थाळीची रेसिपी बघतो आहे। एकदा बनवून बघा, खूप आवडेल, परत परत बनवाल। चला तर सुरुवात करूया। इथे मी कणिक मळून घेतलेली होती, तर आता आपण सर्वप्रथम पोळ्या करून घेऊया। आज मी घडीची पोळी बनवणार आहे आणि इथे मी गोळा थोडासा लाटून घेतलेला आहे, त्याला तेल लावायचे, त्यावर थोडंसं पीठ घालायचं आहे। पीठ घातल्यामुळे पोळी छान फुगते आणि त्यानंतर पोळी आपण लाटून घेऊया। तर पोळी काठाने लाटून घ्यायची आहे, म्हणजे पोळी अगदी मस्त एकसारखी होते आणि मस्त टम्म फुगते। आता आपण पोळी शेकून घेऊया। तर तवा छान गरम होऊ द्यायचा आहे, त्यानंतरच पोळी आपल्याला शेकून घ्यायची आहे। तवा छान गरम असल्याशिवाय पोळी मस्त फुगत नाही। तुम्ही बघू शकताय पोळी किती छान फुगलेली आहे। तर मस्त टम्म फुगलेली पोळी आपली तयार आहे। बाकी पोळ्यासुद्धा आपण अशाच बनवून घेऊया। आजची थाळी एवढी साधी सोपी आहे की यामध्ये भाजी बनवण्याची सुद्धा गरज नाही आहे। अगदी पटकन तयार होणारी अशी ही थाळी आहे। तर मस्त पोळ्या बनवून तयार आहेत। त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे, त्यामध्ये एक केळी आपल्याला अशा प्रकारे कट करून घालायची। त्यानंतर केळीला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे एका चमच्याने, किंवा तुम्ही हाताने सुद्धा केळी मॅश करून घेऊ शकतात। अशा प्रकारे चमच्याने मी मॅश करून घेतलेली आहे। यामध्ये 1 चमचा साखर घालूया। साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतात। तर सर्व साखर आणि केळी मिक्स करून घेऊया। त्यानंतर यामध्ये कोमट दूध घालायचं आहे, अगदी रूम टेम्परेचरवर असलेलं किंवा थोडंसं कोमट असं दूध घालून घेऊया। केळी आणि दूध मस्त मिक्स करून घेऊया आणि आपल्या इथे केळीचं शिकरण बनून तयार आहे। आज आपण केळीचं शिकरण पोळीची थाळी बनवतो आहे। शिकरण पोळीसोबत आज आपण भाजी बनवणार नाही आहोत, तर पापडचा चुरा बनवणार आहोत। त्यासाठी उडीद डाळीचा पापड घेतलेला आहे। पापड आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण 2 पापड आपल्याला इथे घ्यायचे आहेत। पापड आपल्याला मोडून घ्यायचा आहे, त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। दोनही पापड इथे मी बारीक मोडून घेणार आहे। तर छान बारीक आपल्याला याचा चुरा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी चुरा बनवून घेतलेला आहे। आणि त्यावर आता 1 चमचा शेंगदाणा चटणी घालायची आहे। शेंगदाणा चटणीची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे, तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघून घ्या। त्यावर 2 चमचे तेल घालून मस्त पापडचा चुरा बनवून तयार आहे। आणि आता शिकरण पोळीची अगदी साधी सोपी 5 मिनिटात तयार होणारी थाळी बनवून तयार आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।